इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रभाग क्रमांक 22चे भाजप नगरसेवक किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाऊ चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते उत्साहात झाले। यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका चैत्राली गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, चेतन गायकवाड, प्रेम गायकवाड आणि कार्तिक जाधव उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार नगरसेवक किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। महापौर विनायक कोंड्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसन जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत अशा स्पर्धेमुळे युवकांना आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळते असे सांगितले। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही युवकांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। नगरसेवक किसन जाधव म्हणाले, भाऊ चषकाचा उद्देश टेनिस क्रिकेटला जागतिक स्तरावरील ओळख मिळवून देण्याचा असून ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना मोठ्या स्पर्धांसाठी तयार करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। 22 ते 25 जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 16 संघ आणि सुमारे 250 खेळाडू सहभागी झाले आहेत। प्रथम पारितोषिक 40,000, प्रथम पारितोषिक 46,000, द्वितीय 23,000 आणि तृतीय 11,000 आणि आकर्षक ट्रॉफींसह मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि मालिकावीर असे वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य परिश्रम घेत आहेत। प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी घडणार आहे आणि या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि अनेक क्रिकेट प्लेयर या माध्यमातून घडाव्या असे या ठिकाणी हे करतो, म्हणजे विनंती हे सदिच्छा शुभेच्छा देतो आणि असेच आपण वेळोवेळी कार्यक्रम घ्यावा असा दादांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो। आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं, आमचं मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून दादांचं या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि कारण का पुढील भरपूर कार्यक्रम अजून आहेत। आज शहरामध्ये बरेचसे रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, आताच पक्षनेत्यांनी सांगितले की 106 कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत। रक्तदान शिबिर देखील, बॅग वाटपाचा कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम चालवले आहेत। तर प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी आम्हाला पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे। त्याबद्दल या ठिकाणी हे कार्यक्रम आटपून बाकीच्या कार्यक्रमाला पण जायचं असं सांगून मी दादांच्या परवानगीने या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो। लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज किसन भाऊ जाधव यांच्या मित्रपरिवारातर्फे क्रिकेट मॅचेसचं उद्घाटन ठेवण्यात आलं आहे। या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले या शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायकदादा कोंड्याल, तसेच ज्यांनी आयोजन केले असे नगरसेवक किसन भाऊ जाधव, शिवराजजी जाधव, आमच्या सहकारी नगरसेविका गायकवाडताई आणि उपस्थित सर्व खेळाडू। आज फडणवीस साहेबांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब ज्या पद्धतीने या राज्याची सेवा करतायत, अहोरात्र सेवा करतायत, तर त्यांचा वाढदिवस कसा व्हावा असं भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा व्हावा, जेणेकरून या जनतेला त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। गोरगरिबांना मदत व्हावी, आरोग्य शिबिर असतील, शालेय वस्तूंचं वाटप असेल, खेळाडूंना प्रोत्साहनासाठी वेगवेगळे सामने भरवण्यात यावे, अशा पद्धतीचं ज्यावेळेस नियोजन केलं तेव्हा किसन भाऊंनी हा एक चांगला उपक्रम राबवला। या उपक्रमास आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं वाढदिवस कसा साजरा करावा, आज जवळपास शहरात 106 कार्यक्रम देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त साजरे होतात आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्व खेळाडूंनाही या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबतो।